ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे ज्या वेळेला सायलीची तब्येत डाऊन असते, सायलीला चक्कर येते, म्हणून अर्जुन तिला घेऊन डॉक्टरांकडे जातो. कुसुमने सांगितलेलं असतं की सायलीला वारंवार चक्कर येते, म्हणून ज्या वेळेला अर्जुन तिला डॉक्टरांकडे घेऊन जातो त्यावेळेला डॉक्टरांनी रिपोर्ट चेक केलेले असतात आणि आता रिपोर्ट येण्यासाठी 1 दिवस बाकी असतो. आता डॉक्टरांना माहीत नसतं की या सगळ्यामध्ये आता अर्जुन आणि सायली हे वेगवेगळे राहत आहेत आणि सायली सध्या सुभेदारांच्या घरात राहत नाहीये. त्यामुळे डॉक्टर आता ताबडतोब फोन करतात कल्पनाला, कारण त्या कल्पनाच्या ओळखीच्या असतात. कल्पनाच्या ओळखीच्या असल्यामुळे त्या विचार करतात की आता कल्पना मॅडमना जर मी फोन करून सांगितलं ही गुड न्यूज तर खूपच छान होईल. आणि आता त्या कल्पनाला कॉल करतात. कल्पनाला कॉल करून डॉक्टर सांगायला लागतात की हॅलो कल्पना मॅडम, मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सुभेदारांची सून इकडे आली होती. कल्पना म्हणते सुभेदारांची सून कोण आली होती? यावरती डॉक्टर सांगायला लागतात सायली आणि अर्जुन हे दोघं जण माझ्याकडे आले होते आणि आता सायलीची टेस्ट काही करण्यात आल्या, कारण त्यांना चक्कर येत होती, त्यांना खूप त्रास होता. या कारणासाठी त्यांच्या टेस्ट केल्या आणि त्याचे रिपोर्ट आले. तर म्हटलं अर्जुन सर काही रिपोर्ट नेण्यासाठी अजूनही आलेले नाही आहेत, तर तुम्हाला फोन करून कळवावं आणि म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. असं म्हटल्यावर ती कल्पना सांगायला लागते कसले रिपोर्ट, काय रिपोर्ट, मला तर या सगळ्यामध्ये काहीच कळत नाहीये. यावरती आता इकडे लगेचच त्या डॉक्टर सांगायला लागतात अहो रिपोर्ट म्हणजे काय, तुमची सून प्रेग्नेंट आहे, आहात कुठे तुम्ही? यावरती कल्पना म्हणते काय, सायली आली होती तिकडे? यावरती आता इकडे कल्पनाला धक्काच बसतो. कल्पना विचार करते म्हणजे आता या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं खरं, पण हे प्रेग्नन्सीचं काय आहे खरं? म्हणजे आता या दोघांच्या मध्ये असं कधी घडलं होतं, काय घडलं होतं? मुळातच अर्जुन आणि सायली या दोघांनाच माहीत नसतं की आपल्या दोघांच्या मध्ये कधी असं घडलंय, काय घडलंय. पण आता कल्पना हे सगळं ऐकते आणि कल्पनाची मनस्थिती एकदम द्विधा होते. काय करायचं, काय करायचं नाही हे कल्पनाला काहीच कळायला मागत नाही. आता कल्पना पूर्णपणे हादरते. तोपर्यंत कल्पना अर्जुनला बोलवते. अर्जुन काय चाललंय हे सगळं? अर्जुन म्हणतो काय झालं मम्मा? यावरती कल्पना म्हणते आत्ता मला डॉक्टरांचा कॉल आला होता. त्यावरती अर्जुन म्हणतो कॉल आला होता? कसला कॉल आला होता? यावरती कल्पना सांगते तू काल सायलीला घेऊन डॉक्टरांकडे गेला होतास? अर्जुन म्हणतो हो, मी सायलीला घेऊन डॉक्टरांकडे गेलो होतो. खरं तर मी ज्या वेळेला बॅग देण्यासाठी घरी गेलो होतो त्यावेळेला मला भेटू दिलं नाही मधुभाऊंनी, पण त्याच वेळेला सायली चक्कर येऊन खाली पडली. सायली चक्कर येऊन पडलेली मी पाहिलं. त्याच वेळेला मी कुसुमताईला म्हटलं होतं की कुसुमताई सायलीची तब्येत बरी नाहीये, तर मी सायलीला या सगळ्यामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन आणि म्हणून मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो. त्यावरती मग आता इकडे कल्पना सांगायला लागते त्याच डॉक्टरांचा मला कॉल आला होता. डॉक्टरांनी जे रिपोर्ट दिलेत ते भयानक आहेत. अर्जुन म्हणायला लागतो म्हणजे काय, काय झालंय सायलीला? यावरती आता इकडे सांगायला लागते कल्पना सायली प्रेग्नेंट आहे. अरे तुम्ही दोघं जण तर बोलत होतात की कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, मग हे कसं काय घडलं? हे सगळं करताना तुम्हाला लाज नाही का वाटली? यावरती अर्जुनलाच धक्का बसतो आणि तो स्वतःच विचार करायला लागतो की नाही, हे तर सगळं खोटंच आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये आमच्या दोघांच्या मध्ये असं काही कधी घडलंच नाही. आम्ही दोघं जण नवरा बायको या नात्याने कधी एकत्रच आलो नाही. मग ही गोष्ट कशी शक्य आहे? आणि आता तो हे सगळं कल्पनाला बोलून दाखवत नाही, पण फ्लॅशबॅक मध्ये जात असताना अर्जुन आणि सायली हे ज्या वेळेला फिरायला गेले असतात त्यावेळेची घटना त्या दोघांच्या लक्षात येते. अर्जुन विचार करतो मी माथेरानला गेलो होतो तेव्हाची ही घटना तर नसेल ना? पण माथेरानला जाऊन जवळ 6-7 महिने झालेले असतात, त्यामुळे त्यावेळेची तर घटना नाही, कारण त्यावेळेला दारूच्या नशेमध्ये सायली अर्जुन दोघे होते. मग कदाचित त्या दिवशी किंवा त्यावेळेला हे सगळं घडण्याची शक्यता होती, पण त्याची सुद्धा शक्यता शून्य होते, कारण आता 6-7 महिने झालेले असतात. इकडे तोपर्यंत कुसुम सायलीला सांगत असते काय झालं सायली, काल तू गेली होतीस ना डॉक्टरांकडे, तर तिकडे काय घडलं? यावरती सायली सांगते मला काही माहित नाहीये, डॉक्टर रिपोर्ट अर्जुन सरांना देणार आहेत, मला खरंच त्याच्याबद्दल काही माहिती नाहीये. त्यावरती कुसुम म्हणते तू एक काम कर ना, तू अर्जुनला फोन करून विचार ना, अर्जुनला फोन करून विचार की नक्की काय झालंय, रिपोर्ट काय आलेत. यावरती आता इकडे सायली सांगते नाही कुसुमताई, मी त्याच दिवशी अर्जुन सरांसोबत डॉक्टरांकडे गेले, त्याचंच मला खूप वाईट वाटते, मी मधुभाऊंना फसवलं.
मधुभाऊंना फसवून मी तिकडे गेले आणि खरंच मी खूप मोठी चुकी केली. आता पुन्हा ती चूक मला करायची नाहीये. मला या सगळ्यामध्ये आता कुठेही जायचं नाहीये. असं म्हटल्यावर ती कुसुम म्हणते, सायली तू खूप चुकीचा निर्णय घेते आहेस. मला तुझं वागणं कळत नाहीये. तू एकदा तरी फोन कर. नक्की काय झालंय हे तुला समजू दे की. असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, ठीक आहे कुसुमताई. कुसुम विचार करते काय घडलं असेल नक्की. म्हणजे आता सायलीला चक्कर कुसुमला ही लक्षणं वाटायला लागतात. पण हा विचार कुसुम करत नाही की सायली प्रेग्नेंट असेल. कारण सायली प्रेग्नेंट असण्याची ती मात्र शक्यताच नसते. कारण सायलीने या सगळ्यामध्ये आता सांगितलेलं असतं की आमच्या मधुभाऊंच्या समोरच कबूल केलेलं असतं की आमच्या दोघांच्या मध्ये असा संबंध कधीच आला नव्हता. आणि मग कसं शक्य आहे? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. असं म्हणत आता इकडे कुसुम विचार करते की काय करायचं जेणेकरून हे सगळं सत्य आपल्याला तोपर्यंत इकडे कल्पनाच कुसुमला फोन करते. कल्पना कुसुमला फोन करते आणि कुसुमताई तुम्हाला समजलं का काही? यावरती कुसुम म्हणते, समजलं? कशाबद्दल समजलं? यावरती आता मात्र इकडे कल्पना म्हणायला लागते, अहो कुसुम म्हणते कशाबद्दल? कल्पना म्हणते, सायलीला अर्जुन घेऊन गेलेला हॉस्पिटलमध्ये त्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे. तर मात्र आता इकडे कुसुम म्हणायला लागते, काय? मला सुद्धा त्याच्याबद्दल विचारायचं आहे. नक्की काय घडलं? मला पण काहीच माहित नाहीये. यावरती कल्पना म्हणते, आहात कुठे कुसुमताई? तुम्हाला माहिती आहे का काय? आता कुसुम हदरते. ज्या वेळेला तिला आता समजतं की सायलीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आहेत. कल्पना म्हणते, काय चाललंय ह्या दोघांचं? म्हणजे त्यांचे जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं त्याच्यातनंच आपण बाहेर नाही पडलेलो आहोत. तर या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायलीने ही न्यूज देऊन आपल्याला कन्फ्यूज केलंय. यावरती इकडे आता कुसुम सांगायला लागते, हे बघा या सगळ्यामध्ये तुमच्या अर्जुन सरांचं काही जात नाहीये. पण माझी सायली या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेली आहे. कारण ती एक स्त्री आहे. यावरती कल्पना म्हणते, कुसुमताई मी सुद्धा एक स्त्री आहे. मला पण या सगळ्यामध्ये गोष्टी समजतात. तुम्ही काळजी करू नका. काहीही झालं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये काहीतरी मार्ग काढू. थांबा. असं म्हणत इकडे आता कल्पना कुसुमला धीर देते. तोपर्यंत कुसुम इकडे सायलीला विचारते, सायली अगं मला कल्पना मॅडमचा फोन आला होता तुझ्या आईचा. यावरती सायली म्हणते, काय झालं? यावरती कुसुम तिला सांगायला लागते, अगं त्यांना डॉक्टरांचा फोन गेला होता. काल तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात ना, तो फोन कॉल त्यांना गेला. यावरती सायली म्हणते, काय काय असं होतं त्या फोन कॉलमध्ये? यावरती आता मात्र इकडे सांगायला लागते कुसुम, अगं तू प्रेग्नेंट आहेस सायली. ही गोष्ट मलाच कळत नाहीये काय चाललंय ते. यावरती सायली म्हणते, कुसुमताई काय बोलतेस तू? आणि सायलीला धक्काच बसतो. सायली रडायला लागते. कुसुम म्हणते, रडू नकोस. यावरती सायली म्हणते, काय चाललंय माझ्यासोबत? माझ्या आयुष्याचे धिंडवडे चाललेत. मलाच कळत नाहीये हे सगळं नव्याने कसं घडलं. यावरती मग आता कुसुम म्हणते, तू आठव ना हे सगळं कधी घडलं, काय घडलं? उद्या ही लोक म्हणायला नकोत की हे मूल अर्जुन सरांचं नाहीये म्हणून. सायलीला धक्काच बसतो. उद्या जर का कोणी आपल्याला म्हटलं की हे मूल अर्जुन सरांचं नाहीये तर आपण कुणाला तोंड देणार? कुणाला आपण सांगत जाणार की हे मूल अर्जुन सरांचंच आहे? नाही, खूप सगळ्या गडबडी घडलेल्या आहेत. काहीही झालं तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये आता मात्र क्लिअर करायलाच पाहिजे. कुसुम सांगते, तू आठव कधीची घटना आहे. तू आठवण्याचा प्रयत्न कर. तू जोपर्यंत आठवत नाहीस तोपर्यंत तुला कळणार नाही. यावरती सायली म्हणते, आम्ही हनीमूनला गेलो होतो त्यावेळेला आम्ही या सगळ्यामध्ये आता इकडे तिकडे दारू प्यायलो होतो. पण त्यावेळेला काही घडलं असलं तरी त्याला 6 महिने झाले. त्यानंतर असं आम्ही बाहेर कुठे गेलोच नव्हतो. मला खरंच काही आठवत नाहीये. असं म्हटल्यावरती मग आता इकडे कुसुम सांगते, नाही सायली तुला असं न आठवून चालणार नाही. तुला या गोष्टी आठवायलाच पाहिजेत. कधी घडलं होतं, काय घडलं होतं या गोष्टी तुला कळायलाच पाहिजेत. सायली म्हणते, कुसुमताई माझं डोकं बधीर झालंय. मला काही कळत नाहीये. माझं डोकं चालत नाहीये. नक्की काय झालंय ते. कुसुम म्हणते, सायली तुला असं वागून चालणार नाही. तुला स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. तुला या सगळ्यामध्ये विचार करायला पाहिजे की आठव. असं म्हणत असतानाच इकडे आता कल्पना अर्जुनच्याकडे येते. अर्जुन तुला काही आठवतंय का? काय अर्जुन तू काय ठरवलंस? काय झालंय? बोल लवकर. यावरती अर्जुन म्हणतो, मम्मा मला याच्यावरती विश्वासच बसत नाहीये. आता अर्जुनला काहीच गोष्टी आठवत नसतात की हे कधी घडलंय, काय घडलंय, आपल्यासोबत हे कसं घडलंय. पण आता अर्जुन विचार करतो की नाही मला सायलींसोबत बोलायलाच पाहिजे.
आणि म्हणून तो सायलीसोबत बोलण्यासाठी तिकडून निघून जातो। त्याच वेळेला इकडे आता पूर्णाजीला किंवा प्रतापला या गोष्टी माहिती नसतात आणि त्याच वेळेला अचानकपणे पूर्णाजीने अर्जुनची पत्रिका दाखवायला आपल्या नेहमीच्या गुरुजींना बोलवलं असतं आणि आता इकडे कल्पना अजूनही घरामध्ये कुणालाही सायलीच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगत नाही, कारण आधी कन्फर्म होऊ दे, काय झालंय, कसं झालंय, मला तरी गोष्टी समजू दे आणि त्यानंतरच मी या गोष्टी समोर आणेन, असा ती आपला नॉर्मल विचार करते। तोपर्यंत गुरुजी येतात आणि आता सगळेजण गुरुजींच्या समोर उभे असतात। तर आता पूर्णाजी सांगते, आमच्या मुलाच्या आयुष्यामध्ये या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ना, त्याबद्दल आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे। त्याच्या आयुष्यामध्ये बरेच काही घडामोडी घडतायत। गुरुजी सांगतात, हो, त्याच्या आयुष्यामध्ये बऱ्याचशा घडामोडी घडतायत, पण त्यासाठी ना तुम्हाला जरा मन स्थिर करून ऐकावं लागेल जी गोष्ट मी बोलत आहे ती। अर्जुनच्या पत्रिकेनुसार आत्तापर्यंत अर्जुनचं ज्या बाईसोबत लग्न झालेलं आहे, तर आता अर्जुनची बायको ही प्रेग्नंट असण्याची शक्यता आहे। असं म्हटल्यावरती अर्जुनचं मूल या जगात येणार आणि लवकरच, यावरती कल्पना म्हणायला लागते, हो गुरुजी, सायली प्रेग्नेंट आहे। त्यावरती आता मात्र कल्पना सांगायला लागते, ॲक्च्युली तुम्ही आमच्या घरचे गुरुजी आहात, म्हणून आम्ही तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की त्या दोघांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, पण या सगळ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्यामुळे मात्र आता या दोघांना आम्ही म्हणजे वेगळं केलंय। अर्जुन तिच्यासोबत राहत नाही। यावरती गुरुजी म्हणतात, तुम्ही आयुष्यातली खूप मोठी चूक करत आहात। जर का यावरती गुरुजी सांगतात, तुम्ही आयुष्यातली खूप मोठी चूक करून पछतावाल। कल्पना म्हणते, काय झाले गुरुजी, तुम्ही मोकळेपणाने आम्हाला गोष्टी सांगू शकता। त्यावरती गुरुजी सांगायला लागतात, अर्जुन जर या वेळेला या मुलाचा बाप नाही बनू शकला, तर अर्जुन कधीही बाप बनू शकणार नाही। ही गोष्ट ऐकल्यावरती कल्पनाला जबरदस्त धक्का बसते। कल्पना म्हणते, काय बोलताय तुम्ही गुरुजी, हे कसं शक्य आहे? यावरती गुरुजी सांगतात, हो, अर्जुनच्या आयुष्यामध्ये एकच मुलाचा योग आहे आणि ते मूल जर का तुम्ही स्वीकारलं नाहीत, तर या सगळ्यामध्ये अर्जुन कधीही बाप बनू शकणार नाही। गुरुजींच्या या गोष्टीमुळे कल्पनाला जबरदस्त धक्का बसतो। कल्पना हादरते, गुरुजी काय बोलताय तुम्ही? गुरुजी म्हणतात, हो। पूर्णाई म्हणते, अहो, पण त्या मुलीला आम्ही आमची सून म्हणून नाही स्वीकारू शकत। गुरुजी म्हणतात, मग तुम्हाला तुमच्या नातवाला किंवा नातीला तुम्हाला आता मुकावं लागेल। मग कल्पना स्वार्थी विचार करते, पूर्णाई स्वार्थी विचार करते। काहीही झालं तरी सुद्धा आता सायली त्यांची प्रिय होते, कारण सायलीच्याच पोटामध्ये अर्जुनचं आता बाळ जन्माला येणार। ही गोष्ट समजल्यावरती पूर्णाई आणि आता कल्पना या दोघीजणी एकमेकींकडे पाहतात। पूर्णाई म्हणते, कल्पना, मी सुद्धा तोच विचार करते जो विचार तू करतेस। कल्पना म्हणते, हो पूर्णाई, जर गुरुजी आपल्या नेहमी जे सांगतात ते सत्य होत असेल, तर या सगळ्यामध्ये आपण विचार केला पाहिजे। मला असं वाटते की आपण आपल्या मनातलं सगळं विसरून सायलीला या घरात परत आणलं पाहिजे। झालं, कल्पना आणि पूर्णाई आता पूर्णपणे स्वार्थी विचार करतात आणि कल्पना आणि पूर्णाई सायलीला या घरामध्ये आणण्यासाठी तयार होतात। इकडे अस्मिता आणि आता प्रियाचं तर भांडच फुटतं। त्यांना दोघींना काय बोलावंच कळत नसतं, कारण या सगळ्यामध्ये दोघांना वेगळं करण्यासाठी इतके प्रयत्न केले, ते प्रयत्न गेले खड्ड्यात। पण या सगळ्यामध्ये आता अर्जुन सायलीला घेऊन जर परत आला, तर आपलं काही खरं नाही, असा विचार दोघी जणी करत असतात। आणि आता कल्पना अर्जुनला सायलीला आणायला सांगणार असते। अस्मिता विचार करते, काय करायचं जेणेकरून सायलीला या घरात येऊन थांबवायचं। यावरती प्रिया सांगते, काही उपाय नाहीये। आता ज्या वेळेला कल्पना सायलीला आणण्यासाठी किंवा सायलीला या घरात परत आणण्यासाठी जाणार, तेव्हा खऱ्या अर्थाने ड्रामा होणार आहे। या सगळ्यामध्ये सायलीने स्वार्थी कल्पना आणि आता स्वार्थी पूर्णाई यांच्या नातवाच्या हव्यासासाठी पुन्हा घरामध्ये परत जावं की आपल्या मतावरती ठाम राहत आता पूर्णपणे सगळ्यांनी मनापासून स्वीकार न करेपर्यंत इकडेच थांबवं, काय करावं, सायलीची द्विधा मनस्थिती होणार आहे। तुम्हाला काय वाटतं, सायलीने नक्की काय करावं? कमेंट करून नक्की कळवा।